आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे, अशीच काहीशी प्रचिती नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसाला मला आलेली आहे. म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस, त्यात महाराजांचा गुरुवार आणि श्री क्षेत्र नारायणपूर इथल्या एकमुखी दत्त महाराजांच्या दर्शनासाठी कित्येक दिवसापासून जाण्याची इच्छा होती, त्यांच्या दर्शनाची इच्छा होती, पण काही मुहूर्त लागतच नव्हता. पण पहिल्याच दिवशी इतका सुंदर अनुभव, म्हणजे अगदी म्हणीप्रमाणेच की आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. नारायणपूर येथील एकमुखी दत्त महाराजांचं मंदिर सासवडपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेले हे दत्त मंदिर सर्वांग सुंदर एकमुखी षडभुज असल्यामुळे प्रसिद्धीस आलेले आहेत. सामान्यतः दत्ताच्या त्रिमूर्ती प्रचलित आहेत, पण आज आम्हाला दत्तगुरूंचे दोन्ही स्वरूप पाहता आले. म्हणजे आता तुम्ही पाहाच व्हिडिओमध्ये की साधारणतः मुकुट घातलेले दत्त महाराज, अगदी सुंदर त्यांची संगमरवरी जी मूर्ती आहे ती तुम्हाला दिसतेच, इतकी सुंदर प्रतिमा आहे. पण आज आम्ही लवकर गेल्यामुळे आम्हाला मुकुट न घातलेले दत्त महाराज आणि काही वेळाने मुकुट घातलेले दत्त महाराज अशा 2 प्रकारचे दत्त महाराजांचे दर्शन झाले आणि खूपच आनंद झाला. तर नवीन वर्षात तुम्ही सुद्धा या सुंदर ठिकाणी भेट द्या आणि आशीर्वाद घ्या. आणि व्हिडिओची माहिती आवडली तर सबस्क्राईब करा.